नमस्कार मित्रांनो. या जगामध्ये सगळ्यात जास्त संवेदनशील असा कुठला जीव आहे, अशी कुठली वस्तू आहे की ज्यांना शब्दांशिवाय भाषा कळते आणि न बोलताही मनातलं सगळं काही कळतं. अशी जर वस्तू आपल्याला विचारली तर तुम्ही म्हणताल देवाशिवाय दुसरं कोणाला हे कळू शकेल. परंतु जो देव आपण पाहिला नाही, तो आपल्या भावभावना कशा ओळखतो, आपल्या इच्छापूर्ती कशा करतो हे आपल्याला माहीत नाही. परंतु या पृथ्वीतलावर अशी एक वस्तू आहे की जी तुमच्या इच्छा पूर्ण तर करतेच, परंतु तुमच्या मनातील भावभावना, संवेदना, सुखदुःख सारं काही न बोलता कुठल्याही शब्दाविना जाणून घेतं. ते म्हणजे झाड. मित्रांनो, झाड ही अशी वस्तू आहे, जे झाडामध्ये रमले ते देव झाले. ज्या ज्या मनुष्यानं, ज्या ज्या प्राण्यानं झाडांची, निसर्गाची, डोंगरदऱ्यांची सोबत धरली, ती माणसं या पृथ्वीवर देव होऊन गेली, देवासारखी होऊन गेली. राम दंडकारण्यासारख्या झाडाझुडपात वनामध्ये रमला, राम पुरुषोत्तम ठरला. कैलासाच्या डोंगरावर, कैलासाच्या डोंगर भागात, वनसंपदेमध्ये स्वतःला ज्यांनी रमवून घेतलं ते शिवशंकर महादेव देवांचे देव ठरले. ज्या निधिवनामध्ये कृष्णानं स्वतःला रमवून घेतलं तो कृष्ण देव झाला. ज्या जंगलामध्ये जाऊन झाडांच्या खाली ज्यांनी तपश्चर्या केली ते गौतम बुद्ध सर्वश्रेष्ठ बुद्धिमान असे ठरले. ज्या डोंगरावरती, ज्या झाडांच्या सभोवती, ज्या चरांचरांच्या मध्ये आणि ज्या वृक्षवेलींच्या भोवती ज्यांनी साधना केली, चिंतन केलं, ते तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले असं म्हणतात. मित्र हो, आज महावीर जन्मदिन. महावीर असतील, ही सगळी जी देवासमान माणसं आहेत, देवासारखी माणसं आहेत, ती माणसामध्ये रमले नाहीत. ती या निसर्गामध्ये रमली. त्या निसर्गातल्या झाडाझुडपामध्ये, वनामध्ये त्यांनी आपलं ज्ञान शोधलं आणि प्रकृतीचं, निसर्गाचं अभूतपूर्व असं चैतन्यदायी ज्ञान त्यांनी आत्मसात केलं. आणि ते ज्ञान त्यांनी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी, शांतीच्या मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला सांगितलं. थोडक्यात काय तर झाडामधून, झुडपामधून, निसर्गातून जे ज्ञान तुम्हाला मिळतं ते पुस्तकातून मिळत नाही. कारण पुस्तकात मांडलेलं ज्ञानसुद्धा अशा महापुरुषांच्या अनुभवातून आलेलं असतं. निसर्ग नेहमी बदलतो, माणूस नेहमी बदलतो. प्रकृतीमध्ये बदल हा अविभाज्य घटक आहे. एक पिढी जाते, दुसरी पिढी येते, एक बी रुजतं, दुसरं बी अंकुरतं. ही पडझड, हा बदल निसर्ग क्रमाने घडवीत असतो आणि त्या बदलत्या क्रमानुसार अनुभवाचं ज्ञान हे बदलतं. त्याचं तत्त्व, त्याचं ध्येय, त्याचा सार जरी एक असला तरी वरवर थोडं थोडं बदलतं. आणि तो बदल समजून घेणं म्हणजे या निसर्गाशी एकरूप होणं असं म्हणता येईल. आणि म्हणून निसर्गासोबत राहा, निसर्गासाठी जगा. निसर्ग या पृथ्वीवरचा सर्वात मोठा देव आहे, ज्याच्यामध्ये तुमच्यासारख्या, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांमध्ये दैवी गुण देण्याची, देवासमान घडविण्याची ताकद आहे. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.